छोटा पॅक बडा धमाका म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलंय तो अर्थातच भाविक तरे आणि त्याच वेळेला गोलंदाजांच्या भूमिकेमध्ये वैतीपाडा एक्सप्रेस कृष्णा राऊत गोलंदाजी मार्क वरती येत असताना यानंतर कालच्या दिवसाचा क्वालिफायर सामना एस क्लब होळीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वप्नपूर्ती आजच मॅच होणार आहे. दोनही संघांनी सज्ज राहायचं आहे. स्वप्नपूर्ती आणि एस क्लब होळीपाडा. पहिला बॉल कृष्णा राऊतचा पहिलाच बॉल दिशा भरकटला वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावपलकावरती धावांचा श्री गणेश होत असताना यावेळेस मात्र पाहायला मिळतोय कृष्णा राऊतच्या माध्यमातून पहिला बॉल वाईड येत असताना मृदुल पाटील त्याच्या साथीनं भाविक तरे 3 षटकांची क्वालिफायरची ही मॅच उपांत्य फेरीचा सामना. ओ हो 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 व्हॉट अ स्ट्रोक व्हॉट अ टायमिंग जबरदस्त षटकार. एडवनचा ब्रँड दाखवत असताना मृदुल पाटीलनं यावेळेस फेकून दिलं बॉलला. काय फटका सजवला अप्रतिम. आला मॅच बॉल आलाय सर मागच्या बाजूला. काय जबरदस्त फटका मृदुल पाटीलच्या बॅटमधून येत असताना ब्लॅक डायमंड ऑफ पालघर बायकर मॅन ऑफ पालघर रॉकी ग्रुपला याच वर्षी जन प्लेअर ऑफ द सिरीजची बाईक कमावली तो मृदुल पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फॉर्म मध्ये यावर्षी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा स्टान्स पहा त्याचा. यावेळेचा फटका शरीरापासून दूर करण्याचा प्रयत्न अतिरिक्त बाहेर जाणारा बॉल. पंच विशाल नाईक सर सांगतात इट इज अ वाईड बॉल. अतिरिक्त धावपलकावरती वधारती आहे. धावपलक जाऊन पुढे सरकते 8 या आकड्यावरती. 2 वाईड बॉल 1 षटकार. 1 बॉल मध्ये 8 धावा आतापर्यंत खर्ची घातल्यात. खोलात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तो बनेल दर्शक. दर्शक झाले दिवाने. फेकून दिला बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा षटकार येताना पाहायला मिळतोय. 6 धावांनी धावपलक वधारलं जात आहे. धावपलक जाऊन पोहोचलं जात आहे 14 या आकड्यावरती. यावेळेचा बॉल वेगवान तेज तरणार. कृष्णा राऊत सांगतोय मी सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही आहे. मी मगाशीच सांगितलं अमन स्पोर्ट्स विरार या संघाकरिता खेळत असताना विविध स्पर्धांमध्ये रबर बॉलच्या आपल्या वेगानं फलंदाजांना त्यानं त्रस्त केलं होतं. तोच कृष्णा राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्रायकर केले मृदुल. यावेळेचा बॉल स्टँड अँड डिलिव्हर. फेकून दिला बॉलला समुद्रामध्ये. काय फटका सजवलाय मृदुलनं. बक्षिसांची खैरात होत असताना प्रेक्षक राजा धाव आणि धाव घेतोय मृदुल पाटीलकडे. वा 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 वा. क्षणचित्र पहा टिपली जात आहेत. बक्षिसांचा वर्षाव. मृदुल हे क्षण विसरणार नाही आपल्या आयुष्यातील. वा वा वा. प्रेक्षक राजा भरभरून प्रतिसाद देत असताना मृदुलच्या फलंदाजीला क्या बात है. एका वेळेला 5-5 प्रेक्षक बक्षीस देण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आले. आयुष्यामध्ये विसरता येणार नाहीत असे काहीशे क्षण या खेळाडूंकरिता मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. सातत्यानं रबर बॉल हे एडवनचे खेळाडू त्यांच्या किनारपट्टीच्या मैदानावरती खेळत असतात. परंतु यावर्षी थोडी प्रॅक्टिस कमी आहे. पण कोण म्हणेल मृदुलला पाहता प्रॅक्टिस कमी आहे. जणू बॉल नाही तर फुटबॉल दिसतोय असंच म्हणायला हरकत नाही आहे. जिथं फलंदाजांची फलंदाजी करताना भंबेरी उडतीये तिथे मृदुल कृष्णाच्या विपक्षामध्ये 3 षटकार खेळतोय एका षटकामध्ये. ही देखील एक तेवढीच जमेची बाब आहे. आता मात्र कृष्णा राऊत वरती दडपण वाढलं. कृष्णाच्या विपक्षात धावा आला तर वैतीपाडावरती देखील दडपण वाढलं. अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र चांगला बॉल 1 फॉर दी ओव्हर. यावेळेस मात्र कळवतात पंच
शेवटचा अखेरचा एक बॉल शिल्लक आहे. 20 धावा धावपलकावरती. कृष्णाच्या विपक्षामध्ये आतापर्यंत एवढ्या धावा आल्याच नव्हत्या. जणू काही या मॅच मध्ये सगळ्या टुर्नामेंटच्या धावा आल्या अशी परिस्थिती निर्माण झाली. यावेळीचा बॉल खोलात टाकला, समोर उडवलाय. वाह, बाउन्स वरती चेंडू चाललाय. सीमा रेषा तोडून फोडून फर्रार, सीमा पार, चौकार. तब्बल 24 धावा एका षटकामध्ये. वैतीपाडा एक्सप्रेस वरती चढवलेला हल्ला यावेळेस मात्र जिव्हारी लागेल टीम वैतीपाडाच्या. कारण मगाशी ज्यावेळेस पहिल्या मॅचचा टॉस घेतला आम्ही त्यावेळेस त्यांच्या कर्णधाराने सांगितलं की सर आम्ही लगातार 6 ते 7 मॅच क्वालिफायरच्या हरलोय. आता क्वालिफायरची मॅच थोडीशी दम लावून खेळावी याच चर्चेमध्ये ते मैदानामध्ये उतरले. परंतु पहिल्या षटकामध्ये कृष्णा राऊतच्या 24 धावा आल्या. आता युवराज वरती लक्ष आहे. युवराज ज्या पद्धतीने मैदानामध्ये पहिल्या सामन्यामध्ये थोडीशी गोलंदाजी महागडी ठरली परंतु तदनंतर कमबॅक केलं. ते युवराज वरती आता जबाबदारी आहे. तो गोलंदाजी मार्क वरती येतोय. कृष्णा राऊतनं 24 धावा दिल्यात. आता इथून काय घडणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आता भाविक तरेवरती जबाबदारी आली आहे. मृदुलनं आपलं काम केलंय. युवराज पहिला बॉल, वाह वाह वाह, क्या बात आहे. हुक केलाय लॉंग लेगला, फेकून दिलाय बॉलला, सीमा पार, षटकार. षटकार आला की बक्षीस येणार, ही खासियत आहे होळी पाड्याची. क्या बात आहे. थँक्यू. आमचे लांबहून आलेले प्रेक्षक देखील आता बक्षिसांचा वर्षाव करतायत. जिथे जागा मिळेल, गॅलरी असेल, बाल्कनी असेल, टेरेस असेल किंवा अगदी मग घराचं अंगण असेल, तिथून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि क्रिकेटची मजा तर फारच फार वाढली आहे आज या गावामध्ये. यावेळीचा फटका त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कड घेतली उंच हवेमध्ये. कॉलिंग थोडंसं खराब राहिलं त्यामुळेच की काय परतावं लागेल की काय असा प्रश्न निर्माण झाला. परंतु पंच काय सांगतायत. येस सर, नॉट आउट. बचावलाय भाविक, वेगाने धाव पूर्ण केली आहे. धावपलकावरती एक धाव वधारती आहे. 31 धावा धावपलकावरती होताना पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूचा खेळ संपलाय. भाविकनं पहिल्याच बॉलवरती जो प्रहार केला होता त्या प्रहारानं षटकार पाहायला मिळाला. अतिशय नयनरम्य वातावरण. मैदानाच्या जर तुम्ही पूर्वेकडे पाहिलात तर दर्या राजा अगदी लाटांवरती स्वार होऊन मधुर संगीत गातोय. बॅटची कड हवेमध्ये राहिलाय. चेंडू कृष्णाच्या दिशेने जाईल, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉल आलाय बऱ्याच अवधीनंतर. धाव घ्यावी हा एक प्रश्न निर्माण जरूर झाला परंतु अनोत्तरित राहिलं. त्याचं उत्तरच नव्हतं कारण सोपं नव्हतं. टीम कौस्तुभ आपण तयार राहायचंय. अँड देन टीम हर्षद आपण देखील सज्ज राहायचंय. यानंतर एक सामना रंगणार आहे SS क्लब होळीपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वप्नपूर्ती. यावेळीचा बॉल पडल्यानंतर भन्नाट वेगानं युवराज आता मात्र कमबॅक करतोय आपल्या संघाकरिता. 3 षटकांची लढत आहे. विनायकला विसरून चालणार नाहीये. ज्या फॉर्म मध्ये विनायकची बॅटिंग राहिली आहे, कव्हर एक्स्ट्रा कव्हरला रबर बॉल वरती तो अगदी बेझिझकपणे षटकार ठोकतोय, त्याला देखील विसरून चालणार नाहीये. यावेळीचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फोर्स केला जरूर, फटक्यामध्ये ताकद नव्हती तेवढी. जास्त काळ हवेमध्ये राहिला. वेगानं 2 धावा पूर्ण करण्याचा निर्णय पूर्ण होतील. नशिबाची साथ आहे आज भाविकला असं म्हणायला हरकत नाहीये. कदाचित भाविकनं दुपारी जेवणासोबत नशिबाचा एक पाव देखील खाल्लाय असंच म्हणावं लागणार आहे. 2 धावा धावपलकावरती पदार्थ धावपलक जाऊन पोहोचतंय 33 या आकड्यावरती. 33 धावा धावपलकावरती. हो, यावेळेचा फटका शरीरापासून दूर खेळले. ताकद जास्त आहे. फटका हवेमध्ये जास्त काळ क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती आला. ओव्हररन झाला. त्याच्या डोक्याच्या मागे बॉल पडेल. तदवर 2 धावा निश्चित मिळतील. दुहेरी धावेने धावपलक यावेळेस मात्र वाढतंय, वधारतंय. धावपलक जाऊन पोहोचतंय ते निश्चित 35 या आकड्यावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 षटकांची समाप्ती पाहायला मिळाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 35 झाल्यात. आता जर पाहायला गेलात ना
तर शेवटच्या 6 षटकांचा खेळ शिल्लक आहे, 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, माफ करा. 6 चेंडूंमध्ये किती धावा बनतायत हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. आता चेंडू कोणाच्या हातात दिला जातोय ते देखील तेवढंच महत्वाचं आहे. नयन गोलंदाजी करण्याकरिता या नयनरम्य वातावरणामध्ये नयन आले आहेत. शेवटचा अखेरचं हाणामारीचं षटक, 6 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. पहिल्या इनिंग मधील पहिलाच बॉल आल्या आल्या खांद्याचा अतिरिक्त जोर लावण्याचा प्रयत्न केला. पंच दंडित करतील वाईड रूपामध्ये. सोबत 1 फॉर दी ओव्हरची तंबी देखील दिली जाईल गोलंदाजाला. अतिरिक्त धावपलकावरती वधारती आहे. 36 धावा धावपलकावरती होत आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक असताना आतापर्यंत जर पाहिलात ना तर आबाद नाबाद बिनबाद 36 धावा धावपलकावरती लगावत असताना पाहायला मिळाले दोन्ही बॅटर. आता इथून जर पाहिलात तर 6 बॉल शेवटचे शिल्लक असणार आहेत. पुन्हा एकदा जर पाहिलात तर नयन पुन्हा एकदा अतिरिक्त यावेळेस जोर लावण्याचा प्रयत्न. पंच यावेळेस मात्र सांगतायत की निर्धारित बॉल आहे, अगदी समोरून गेला, त्यामुळं भाविकला इथून संधी नव्हती बॅट फिरवण्याची. डॉट बॉल आला, कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाज नयनचा. शेवटचे 5 बॉल पहिल्या इनिंग मधील. या वेळचा बॉल अडव्या बॅटनं ऑन साइडला छोटा पॅक बडा धमाका फेकून दिला बॉलला दर्या राजाच्या भेटीला. सीमा पार आलाय षटकार. घ्या घ्या भाविक भरभरून घ्या, षटकार आला म्हणजे बक्षीस येणारच आहे. जर उद्या येणारे खेळाडू ही क्षणचित्र पाहत असतील ना तर मात्र चांदी आहे या मैदानावरती. कारण उद्या भले मोठे सुपरस्टार आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पहिल्या मॅच पासून अगदी क्रिकेट जगतातील तारे सितारे उद्या उतरणार आहेत. ते कुठे तर अर्थातच होळीपाड्याच्या या मैदानावरती. मग प्रचोद अंबिरे असेल, राकेश प्रभू असेल, सिद्धार्थ राऊत असेल, प्रतीक घरत असेल, प्रमोद लिली असेल, असे अनेक खेळाडू उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहेत. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा फोर्स केलाय समोरच्या दिशेनं, बॉलला फेकून दिलाय लॉंग ऑनला. क्लिअर करत असताना सीमा पार लगातारचा दुसरा षटकार. क्या बात आहे, पोलार्डने बाहेर कॅच पकडलाय. टाळ्या झाल्या पाहिजेत पोलार्ड करिता देखील. उद्या आपल्याला बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडणाऱ्याला बक्षीस पण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज सराव असू द्यात. लगातारचे 2 षटकार धावपलकावरती धावपलक वधारत आहे. मेक इट 54, मेक इट 54. लगातारचा तिसरा षटकार. वाह वाह वाह, क्या बात है भाविक, आज आप तो भाग है सबके मन को. वैयक्तिक भाविक पोचलाय 6 बॉल मध्ये 25 धावांवरती. डोंट वरी मृदुल आणि भाविक, पैसे संपणार नाही आहेत, बक्षीस संपणार नाही आहेत. चांगला खेळ दाखवत राहा, बक्षीस घेत राहा. अजूनही शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. धावपलकावरती तब्बल 54 अर्धशतक सांघिक पाहायला मिळतंय. नयन वरती हल्ला चढवलाय. विनायक शांत आहे. विनायक सांगतोय अजून माझा डाव येणं बाकी आहे. ये तो सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है दूसरी पारी में. यावेळेस चौथा षटकार येणार का? नाही, बॉल आतमध्ये राहिलाय. आता क्षेत्ररक्षक चूक करणार नाहीये. टिपलाय झेल, संपलाय भाविकचा खेळ. परंतु काय खेळ राहिलाय. भाविकचा खेळ आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या होळीपाडाकरांनो. चौपन्न धावा, 54 54. जिंदगी कितनी बड़ी होती है कोई मायने नहीं रखती, वैसे ही ठीक उसी तरह से पारी कितनी लंबी है कोई मायने नहीं रखती. छोटी पारी और बड़ा धमाका करते हुए भाविक तरे 7 बॉल आणि 25 धावा, बक्षिसांची खैरात यावेळेस मात्र होत असताना खेळाडूवरती पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर प्रज्वल
प्रज्वल वैती आल्या आल्या बॅट्समिंग जोरानं केलाय. हवेबरोबर बॉल चाललाय मागे. थर्डमॅनला एक पूर्ण केली. दुसरी करता वळालेत. युवराज फेकी करतील. खराब पैकी 2 पूर्ण झाल्या. तिसरी करता आले. कृष्णा स्वतःच्या हाताने यष्ट्या इथं उचलतील. बाद होईल प्रज्वल. 2 धावा मिळतील. धावपलकावरती जर पाहायला गेला तर अब तक 56 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. जिंकण्याकरिता 18 चेंडू आणि 57 धावा. विनायकचा डाव अजून बाकी आहे. त्यामुळे मॅच मध्ये रंगत नक्की येणार आहे आणि या मॅचची रंगत आणखी वाढणार आहे. आज या दुसऱ्या दिवसामध्ये दिवसभरामध्ये समालोचन करत असताना खूप मजा आली. पावसाने रंग दाखवले, खेळाने देखील रंग दाखवले आणि एक वेगळ्या पद्धतीचं समालोचन करण्याची संधी या ठिकाणी आज होळीपडाच्या चषकाच्या निमित्तानं मिळाली आहे. आज दुसऱ्या दिवसाकरता इथं मी थांबतोय. उद्या तिसऱ्या दिवसामध्ये निश्चितच आपण भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय क्रिकेट. चला सलामीची जोडी पाठवा. पहिलं सत्र आपण पाहिलं आणि काय बॅटिंग राखली. स्पेशली बॅटर मृदुल असतील ज्यांनी 26 धावा बनवला. त्यानंतर भाविकनेही 25 धावांचं कंट्रीब्युशन दिलं आणि ऑल ओव्हर एडवन टीमने एक अप्रतिम खेळ साकारला. या पहिल्या सत्रामध्ये 56 बनवण्यात आलं आणि 57चं टार्गेट इथे सेट केलं. बट त्याचं प्रत्युत्तर आता कशा प्रकारे दिलं जाईल, कारण क्वालिफायर मॅच आहे. जो जिंकेल तो इथे पुढे जाईल आणि जो हरेल त्याला या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल. आणि त्यातल्या त्यात ही गोष्ट महत्त्वाची राहिली की ही ती जोडी आहे ज्या जोडीने मागील सामन्यामध्ये 2 षटकांमध्ये 40 बनवला होता आणि तेच कार्य त्याच अंदाजामध्ये इथेही खेळायचं आहे. पण परिस्थितीमध्ये डिफरन्स आहे, कारण ह्याआधी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत होते आणि आता सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं आहे की वाईल यू चेंज अ टोटल ते फार डिफिकल्ट असतं. कारण फर्स्ट इनिंगमध्ये कोणत्याही प्रकारे दबाव नसतो, दडपण नसतो. बट सेकंड इनिंगमध्ये स्कोर कार्डचाही प्रेशर असतो आणि त्या प्रेशरला हँडल करून आता इथे 57 चेस करू शकतील का. बट दमखम आहे आणि तो दमखम इथे दाखवावा लागेल दोन्ही बॅटर्सला. बट ते करू शकतील का की एडवन टीम ज्याप्रमाणे बॅटिंग केली, पहिलं सत्र बॅटिंगमध्ये गाजवलं, त्याप्रमाणे हे दुसरं सत्र बॉलिंगमध्ये गाजवू शकतायत का. इथनं हा क्वालिफायर जिंकून थेट सुपर 4चा तिकीट इथे बुक केला जाऊ शकतोय का, हा की प्रश्न. सेकंड इनिंगला सुरुवात. 57चा चेस. पहिला बॉल आणि या पहिल्या षटकामध्ये बॉलर मृदुल. पहिलाच बॉल शॉर्ट पिच, अतिरिक्त बाउन्स, व्हाईट बॉलने सुरुवात. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. म्हणजे ओव्हरमधला एक बाउन्सरही इथे कंप्लीट झाला आहे. आणि रिसेंट टाइम्समध्ये क्रिकेटमध्ये नियमांमध्ये भरपूर सारे बदल झाले. IPL आपण आता पाहिला तर 2 बाउन्सर प्रत्येकी बॉलर टाकू शकतो. त्यातल्या त्यात इंटरनॅशनल क्रिकेटचा विचार केला तर एकच बाउन्सर तुम्ही टाकू शकता. जो बॉलर नाही ते टाकला. आता पुल करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. डॉट बॉल इथे येतोय. अतिरिक्त रन जरूर मिळाली, बट त्यात नंतर सटीक टप्प्यावरती हा सरप्राईज बाउन्सर. डॉट बॉल येतोय. नेक्स्ट बॉल. वन्स अगेन शॉर्ट पिच. आताही पुल करण्याचा प्रयत्न. आणखीन एक येतोय डॉट.
बघा इथे एक्झॅक्टली जर आपण विचार केला ना तर मृदुल असो एडमन संघ असो त्यांना काय हवं आहे डॉट बॉलर्स तर हवेत कारण 57 चेस करणं फार अवघड आहे मोठे फटके सातत्याने हवेत बट इथे हलकी मिसफिल्ड आणि त्याचा फायदा नक्कीच मिळेल वाईट बॉलही आहे आणि एक एक्स्ट्राही इथे कंप्लीट केली जाईल आणि स्कोर कार्ड आता या दोन एक्स्ट्रा रन्सच्या मदतीने 3 ऑन द बोर्ड 3 धावा फलकावरती मोठे फटके इथे खेळावे लागतील कारण आता वेळ नाही आहे वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये चांगला खेळ दाखवायचा 3च ओव्हरची मॅच आहे कारण मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिले की चेस करत असताना मोठे फटके खेळणं अंडर प्रेशर हे सोपं जात नाहीये आणि इथे यष्टांचा वेध यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट क्लीन बोल्ट पकला धक्का मागील 2 सामन्याचा हिरो या मॅच मध्ये आता 0 वरती डगआउट मध्ये विनायक बाद झाला हे सर क्रिकेट आहे क्रिकेटमध्ये सांगितलं जातं ना की प्रत्येकी सामना एक नवीन सुरुवात शून्यापासून सुरुवात तुम्हाला करावी लागते शून्यापासून तुम्हाला विश्व निर्माण करावं लागतं पण या नवीन सामन्यामध्ये या खडतर परिस्थितीमध्ये आता आपल्या टीमला सोडून निराश पावलांनी डगआउटच्या दिशेने चालला विनायक त्यालाही ठाऊक आहे की या परिस्थितीमध्ये आपलं मैदानाच्या आतमध्ये उभं राहणं हे फार गरजेचं होतं पण इथे ते काही झालं नाही आहे त्याच पलीकडे मृदुल असो टीम एडवन असो इथे खुश असेल कारण धक्का पकला आणि फार मोठा धक्का इथे लागलाय टीम वैतीपाडाला हेच क्रिकेट म्हणून मी नेहमीच सांगतो की बघा आयुष्यामध्ये जसा प्रत्येकी दिवस एक नवीन सुरुवात असते शून्यापासून सुरुवात असते या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकी सामना तुम्हाला 0 पासून स्टार्ट करून 0 पासून हिरो बनावं लागतं आणि त्यासाठी तुमचे प्रयत्न त्यासाठी तुमची मेहनत या खेळामध्ये नेहमीच मॅटर करते आणि या मॅचमध्ये इथे हिरो कोण म्हणेल सध्या घडीला तर मृदुल हिरो आहे बिकॉज बॅटिंग चांगली केली 26 बनवलं विकेटही काढली आता की शॉर्ट पिच हार्ड लेन टाकला बॉल स्कीड होऊन अतिरिक्त गतीने ट्रॅव्हल झाला आणखीन एक डॉट बॉल फायरी बॉलिंग सुरू आहे सध्याच्या घडीला पावसाळी क्रिकेट रबर बॉल क्रिकेटमध्ये ही गोष्ट बहुतांश वेळा पाहायला मिळते की विकेटचा ज्याला खऱ्या अर्थाने अंदाज घेऊन प्रॉपर लाईन आणि लेंथवरती ज्याला बॉलिंग करता येते ना तो बॉलर नेहमीच इम्पॅक्टफुल ठरतो इफेक्टफुल ठरतो आणि तो इम्पॅक्ट आणि तो इफेक्ट इथे मृदुलचा पाहायला मिळतो आणखीन एक डॉट बॉल येतोय आणि एक एक डॉट बॉल आता विजयाच्या दिशेने घेऊन चाललाय कारण रन्स येत नाहीयेत आता लॉफ केला स्मॅश केला लॉंग ऑफ आहे त्याने मिस्टेक होणार नाहीये कॅच पकडली जाईल आणि असं वाटते की सिंगल हँडेडली मृदुल आपल्या टीमला इथे विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत कारण धक्का इथे आणखीन एक लागलाय आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त पहिल्या षटकामध्ये एकूण रन्स 3 आणि धक्के लागलेत 2 आता पावसाळा सुरू आहे आणि त्यातला त्यात ग्राउंडमध्ये पाणी साचलं आहे आणि एक उल्लेख मला करावासाही वाटतोय की खेळ क्रिकेटचा सुरू आहे बट स्कोर कार्ड फुटबॉलचा आहे 3-2 हे होतं आणि आता परिस्थिती फार बिकट झालेली आहे कारण आता 12 चेंडू बाकी आहेत आणि 12 मध्ये करायचं आहेत 54 54 करायचं आहेत सेकंड ओव्हर बॉलर राज येतोय या दुसऱ्या षटकामध्ये बट राजचा येण्याआधीच त्यांचा टीमचा राज या मॅच वरती आहे कारण 12 मध्ये आता 54 करायचे आता आस्किंग रन रेट सध्या घडीला 27 वरती जाऊन पोहोचला बघा 27 रन पर ओव्हर बनवणं टेनिस बॉल क्रिकेट खेळा कोणताही फॉर्मॅट खेळा हे समीकरण रेअरली चेंज होतं आणि रेअरली म्हणजे ते चमत्कार होतं पण आज चमत्कार होईल का टीम वैतीपाडासाठी की इझिली एक मोठा विजय प्रस्थापित करताना एडवन संघ आपल्याला इथे पाहायला मिळेल का 12 मध्ये 54 सेकंड ओव्हर पहिलाच बॉल हार्ड लेंथ शॉर्ट पिच बघा बॉलरचा जर आपण विचार केला पहिलं षटक मृदुल असो सेकंड ओव्हर राज असो हार्ड लेंथ बॉलिंग केलेली आहे सरफेस ज्याप्रमाणे आहे माहिती आहे की सरफेसवरती पाणी आहे सटीक टप्प्यावरती जर बॉल टाकला तर बॉलला टॅकल करणं इझी नाही आहे तेच तर घडतंय आता अवे फ्रॉम द बॉडी स्ट्रोक खेळायचं होता दिशा खराब अतिरिक्त रन इथे मिळेल पण या अतिरिक्त रनने जास्त फरक एडबन टीमला इथे पडणार नाहीये कारण त्यांनाही माहिती आहे की आता 11 चेंडू शिल्लक आहे आणि 11 मध्ये 53 करायचं आहेत आणि हा प्रवास फार लांबचा आहे पुल करण्याचा प्रयत्न टॉप एज बट शॉर्ट थर्डला फिल्डर थोडे मागे आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळाले
दॅट्स वाय इथे जर आपण पाहिलं तर सिंगलच मिळेल, त्यापेक्षा जास्त मिळणारही नाही आहे. बट इव्हिनिंग सेशन जे दृश्य मी दुपारी पाहिलं होतं की अगदी टेरेसवरती बसून प्रेक्षक सामन्याचा आनंद घेतात, आता इव्हिनिंगमध्ये अखेरीस ते पुन्हा एकदा पाहायला मिळालं. जेव्हा पाऊस सुरू होता, जो तो आपल्या गॅलरीमध्ये येऊन अगदी विंडोजच्या जवळ बसून मॅचेस पाहत होता. पण आता इव्हिनिंग झालेली आहे आणि प्रेक्षकी सामन्याचा आता पूर्णपणे आनंद घेतात. दिशा खराब आहे, अतिरिक्त रन इथे पाहायला मिळेल आणि अतिरिक्त रनच्या साहाय्याने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 6 धावा फळकावरती. 6 ऑन द बोर्ड. हाकी बॉल सोडून दिला. दिशा आता खराब आहे. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल आणि त्यासोबत बॉल बाउंड्री लाईनचा बाहेरही गेला, म्हणजे टोटल या 5 एक्स्ट्रा इथे मिळतील. पण रन्स इतक्या जास्त बाकी आहेत ना की 5 एक्स्ट्राही आलेले आहेत, पण त्याचा आनंद बॅटर्सच्या चेहऱ्यावरती नाहीच, कारण दिल्ली अभी बहुत दूर आहे. 5 एक्स्ट्रा इथे मिळाला. राज या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करतोय, बट ही पहिली मिस्टेक राजकडून घडली असंच म्हणेन मी. प्लॅन मिस. मोठा फटका खेळायचा होता, बट बॉलवरनं पूर्णपणे नजर इथे हटून गेली होती. आणि हे होतं बघा, जेव्हा बॉल अतिरिक्त गतीने येतो ना, मी जस्ट सांगितलं की बॉल अतिरिक्त गतीने जेव्हा येतो तेव्हा ॲज अ बॅटर बॉलला टॅकल करणं, लाईन आणि लेंथ पिक करणं हे फार अवघड आहे. आता हुक करण्याचा प्रयत्न, बट असं इथे वाटलं की बॉल निघून गेला, त्यात नंतर बॅट फिरली, बट वाईटही आहे. आणि जर आपण पाहिलं तर सिंगल इथे होईल कंप्लीट. 1+1 मिळतील या 2 धावा. बघा फील्ड प्लेसमेंट जर आपण पाहिले तर सध्याच्या घडीला एक फाईन लेग आहे आणि त्याचा मागे लॉंग लेगही आहे, जर त्याप्रमाणे फिल्डिंग होती. आणि आता थोडे चेंजेस आहेत, आता शॉर्ट थर्ड आणि ठीक त्याचा मागेही आपल्याला एक फिल्डर पाहायला मिळतोय. असं वाटतं की या मॅचमध्ये फक्त आता औपचारिकता बाकी आहे आणि हाच प्रश्न बाकी आहे की टीम एडबन किती रन्सने मॅच जिंकेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बट बॅट्सचा अगदी टॉइंडला जा बॉल लागला. काऊ कॉर्नरला आता फिल्डर येत आहेत आणि हळूच येत आहेत, बट पडलेत, स्किट झालेत. बघा पावसाळी क्रिकेटची हीच तर मजा आहे की आउटफील्डमध्ये जेव्हा फिल्डिंग करताना बघा जी खरी मजा वॉटर पार्कमध्ये इमॅजिकामध्ये नाही मिळत ना, ती पावसाळी क्रिकेट खेळताना मिळते. कारण इथे तुम्हाला स्विमिंग पूलची आवश्यकता नाही आहे, इथे नॅचरल पूल आहे. इथे फिल्डिंग करा आणि एन्जॉयमेंट घ्या. प्लेन मिस. डॉट बॉल इथे येतोय आणि पावसाळी क्रिकेट पाहण्याची मजा आहे. आणि त्यासोबत जे प्लेयर्स खेळतात त्यांचंही कौतुक करावं लागेल, कारण पूर्णपणे ग्राउंडही पूर्णपणे पाण्याने ओलं असतं आणि ड्राय सरफेस जेव्हा असते तेव्हा थोडं इझी जातं, पण ओल्या सरफेसवरती बॅटिंग करणं, बॉलिंग करणं हे थोडं अवघडच होतं. आणि त्यातल्या त्यात इथे आज जो प्रत्येकी टीमने चांगला खेळ दाखवला, कारण प्रिपेरेशन करून आले होते टेनिस बॉल क्रिकेटसाठी, बट आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन आला की रबर बॉल क्रिकेट खेळावं लागेल, बट चांगलेच खेळले, चांगला खेळ दाखवला आहे प्रत्येकी टीमने. आणि आता 1 ओव्हरचा खेळ बाकी आणि 1 ओव्हरमध्ये करायचा 47 धावा. 10 धावा धावफलकावरती आणि 6 मध्ये करायच्या 47. रितेश दरम्यान बॉलिंग मार्कवरती आणि फक्त औपचारिकता बाकी आहेत. मी तेच सांगितलं की टीम एडमन किती रन्सने जिंकेल हेच बाकी आहे, बट नाखुश असेल टीम वैतीपाडा. कारण एकंदरीत आज या स्पर्धेमध्ये ज्याप्रमाणे खेळलं होतं असं वाटलं होतं की एक क्लोज एन्काउंटर प्रेक्षकांना पाहायला मिळेल, एक चांगली लढत पाहायला मिळेल इव्हिनिंग सेशनमध्ये, पण तसं काही झालंच नाही आहे. डॉट बॉल नाही ते सुरुवात आणि अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. बट ऑल ओव्हर दुसरा दिवस होता स्पर्धेमधला आणि एकंदरीत पावसाळे थोडं विघ्न जरूर आणलं, बट त्यात नंतरही आपण स्पर्धा कंटिन्यू केली. अगदी टेनिस बॉलवरनं आपण रबर बॉलवरती स्पर्धा शिफ्ट केली आणि तरीसुद्धा कंप्लीट क्रिकेट, चांगलं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. कारण बहुतांश वेळा मी हे सीन पाहतो की जेव्हा असं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाऊस पडतो तेव्हा एकतर तो दिवस रद्द होतो, एकतर ती स्पर्धा रद्द होते अथवा पोस्टपॉन्ड होते. बट आज इथे आल्यानंतर हे समजलं की होलीपाडामध्ये तुम्ही जर येतात तर क्रिकेट कधी रद्द नाही होणार, थोड्या वेळासाठी थांबेल बट कंटिन्यू नक्कीच होणार. भलेही बॉल चेंज होईल
फॉर्मॅट चेंज होईल बट खेळ सुरूच राहील आणि ते पाहायला मिळालं आज. पुलचा फटका बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर चौकार जरूर येतोय, पण या रन्स इथे फक्त पराभवाचं अंतर कमी करणार आहेत. आणि फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स या विभागाचं मलाही आलं आणि फार मजा आली. कॉमेंट्री करण्याची एक वेगळी मजा, अशा क्लायमेटची वेगळी मजा आणि निसर्गरम्य वातावरण आणि फार चांगला दिवस गेला. इथे स्लाइस केलं बॅटरने, बॉल दरम्यान पॉईंटला गेला. फिल्डर येत आहेत पॉईंट रिजनला, बॉल फील्ड करतायत आणि थ्रो येईल तोपर्यंत जर आपण पाहिलं निशाणा साधण्याचाही प्रयत्न होता, बट सिंगल मिळेल. आणि आता बॉल शिल्लक आहेत या मॅचमध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. बघा आज एडवनचे 2 संघ खेळले, बट त्यापैकी या एडवन टीमचा लाजवाब खेळ आपण पाहिला. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे, लॉंग ऑफला फिल्डरही आहेत आणि कॅचही पकडली जाईल, विकेट इथे मिळेल. आणि आता फक्त एक बॉलचा खेळ बाकी या मॅचमध्ये. अगदी इझिली सहजरित्या क्वालिफायर जिंकून आता पुढच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला एडवन संघ इथे पाहायला मिळतोय. बघा भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या टीम वैतीपाडाकडून देखील, बट त्या अपेक्षांवरती खरे उतरले नाही आहेत. कारण ज्याप्रमाणे खेळले होते या आधीच्या 2 सामन्यांमध्ये असं वाटलं होतं की एडमन टीमचा अगेन्स्ट एक जबरदस्त लढत, एक नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला जरूर मिळेल, बट तसं काही झालंच नाही आहे. वन वे ट्रॅफिक, पूर्णपणे एकतर्फी ही लढत आपल्याला पाहायला मिळाली. शेवटचा बॉल या मॅचमधला आणि अंतिम बॉल, पुलचा फटका आणि थेट आमचा कॉम्बॉक्सचा वरती हा बॉल येतोय. षटकार जरूर येईल, बट अशा प्रकारे हा सामना समाप्त आणि आजचा दिवसही इथे समाप्त. आणि आजचा दुसरा दिवस आपल्या नावावरती केलाय टीम एडवन टीमने. कॉंग्रॅच्युलेशन, वेल प्लेड टीम एडवन अँड हार्ड लक टीम वैतीपाडा. प्लेअर ऑफ द मॅच विचारही करण्याची गरज नाही आहे, कारण 1 षटक टाकलं, विकेटही काढली, त्यासोबत बॅटिंग करत असताना 10 चेंडू फेस करत असताना 26 धावा बनवला. तोच मृदुल ठरला या सामन्याचा सामनावीर.